आज आपण प्रॅक्टिकल नंबर सेकंड आणि थर्ड बघणार आहोत. ईसीचं डिटरमाइन फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, पीक व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू ऑफ सायनोसॉइडल एसी वेव्हफॉर्म ऑन सीआरओ. ओके, सो बघा या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, विथ दी हेल्प ऑफ सीआरओ म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप, याच्यावरती तुम्हाला फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, पीक व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू या ज्या काही क्वांटिटीज आहे या तुम्हाला काय करायच्या आहे, कॅल्क्युलेट करायच्या आहे. ओके, सो बघा फर्स्ट टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम टेकन इन सेकंड बाय अन अल्टरनेटिंग क्वांटिटी टू कम्प्लीट वन सायकल इज कॉल्ड टाइम पिरियड. ओके, सो म्हणजे तुमची जी काही एक वेव्हफॉर्म असते ती कम्प्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो त्याला काय म्हणतो आपण, टाइम पिरियड. ओके, इट इज डिनोटेड बाय एफ. देन सेकंड आहे फ्रिक्वेन्सी. ओके, सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की द नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ओके, इट इज डिनोटेड बाय एफ अँड इट्स युनिट इज हर्ट्स. ओके, म्हणजे तुमच्या ज्या काही नंबर ऑफ सायकल्स आहे तर त्या एका सेकंड मध्ये किती कम्प्लीट होता त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. ओके, सो विथ द हेल्प ऑफ फ्रिक्वेन्सी टाइम पिरियड तुम्ही काय करू शकता, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकता बाय युजिंग फॉर्म्युला एफ इज इक्वल टू 1/t. देन नेक्स्ट आहे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडलाच आपण काय म्हणतो, पीक व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू. इट इज द मॅग्निट्यूड ऑर इंटेन्सिटी ऑफ सिंगल वेव्हफॉर्म मेजर्ड इन व्होल्ट ऑर एम्पियर. देन नेक्स्ट आहे ऍव्हरेज व्हॅल्यू. The average value of alternating quantity is equal to the average value of all the instantaneous values over a period of half cycle. So formula दिलाय V average is equal to 0.637 V max. Then RMS value. The RMS value is equivalent value of current which produce same amount of heat as the value of DC current through same resistance for the same time. So RMS value V RMS is equal to 0.707 V max. ओके, सो ह्या ज्या काही क्वांटिटीज आहे, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, पीक व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू, त्या तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये कॅल्क्युलेट करायच्या आहे विथ दी हेल्प ऑफ सीआरओ. ओके, सो फर्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, टाइम पिरियड. ओके, सो बघा तुमची काय असते, सायनोसायडल एसी वेव्हफॉर्म असते. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं आहे. सो टाइम पिरियड म्हणजे काय असतं बघा, time taken in second by an alternating quantity to complete one cycle. ओके, सो म्हणजे तुमचे जे काही वन कम्प्लीट सायकल असते म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल. सो ही जी काही वन कम्प्लीट सायकल करण्यासाठी तुम्हाला जो काही टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड. ओके, म्हणजे तुमचं हे पूर्ण काय येणार आहे, टाइम पिरियड. समजतंय का टाइम पिरियड म्हणजे काय, समजतंय स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके, बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला किती टाइम लागतो त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे फ्रिक्वेन्सी. ओके, सो बघा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे, एफ इज इक्वल टू 1/t. एफ इज इक्वल टू 1/t. ओके, सो जर तुम्ही टाइम पिरियड कॅल्क्युलेट केला तर त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, फ्रिक्वेन्सी पण कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर थर्ड आहे पीक व्हॅल्यू और मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके, सो बघा तुमची ही जी काही वेव्हफॉर्म असते याच्यावरून तुम्हाला काय करायचं असतं, पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. सो बघा पीक व्हॅल्यू म्हणजे तुमचा हा जो काही पॉइंट असतो याला आपण म्हणतो मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा पीक व्हॅल्यू. ओके, सो बघा तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं आहे की सीआरओ वरती तुम्हाला टाइम पिरियड आणि पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो बघा जेव्हा तुम्ही पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की ह्या पॉइंट पासून नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन्स किती आहे त्या काउंट करायच्या आहे इथपर्यंत. ठीक आहे, इंटू त्याला काय करणार आहात तुम्ही, व्होल्ट पर डिव्हिजन. त्याच्यावरून काय होईल, तुमची पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. ओके, आणि जर तुम्हाला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं असेल
तर बघा टाइम पिरियड म्हणजे तुमचा किती पोर्शन येतोय इतका. ठीक आहे. मग जर तुम्हाला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल, नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन इंटू टाइम पर डिव्हिजन. ओके. म्हणजे तुमच्या ह्या ज्या काही नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन असतात इन वन कम्प्लिटेड वेव्हफॉर्म मध्ये इंटू काय करतो आपण त्याला, टाइम पर डिव्हिजन. ओके. सो ह्या ज्या काही दोन क्वांटिटीज आहे या तुम्हाला विथ दी हेल्प ऑफ सीआरओ कॅल्क्युलेट करायच्या आहे. समजलंय का? समजतंय स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा सर्किट डायग्राम. ओके. सो बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फंक्शन जनरेटर आणि सीआरओ. ओके. सो बघा फंक्शन जनरेटर. सो आपण फंक्शन जनरेटर कशासाठी यूज करतो, की फंक्शन जनरेटर काय करतं, व्हेरियस टाइपच्या ज्या काही वेव्हफॉर्म असतं ते जनरेट करतं. ट्रँग्युलर वेव्हफॉर्म, साइन वेव्हफॉर्म, त्याच्यानंतर स्क्वेअर वेव्हफॉर्म. ठीक आहे. सो आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये कोणती वेव्हफॉर्म पाहिजे आहे, सायनोसायडल. ओके. सो आपण काय करणार आहोत, विथ दी हेल्प ऑफ फंक्शन जनरेटर आपण काय करणार आहोत, सायनोसायडल वेव्हफॉर्म किंवा साइन वेव्हफॉर्म जनरेट करणार आहोत. त्याच्यानंतर आहे सीआरओ. सीआरओ म्हणजे काय, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ओके. म्हणजे आपण जे काही फंक्शन जनरेटरचं आउटपुट आहे ते कुठं कनेक्ट करणार आहोत, सीआरओच्या एका चॅनलला ऍज अ इनपुट म्हणून. मग काय करणार आहोत आपण, जी काही साइन वेव्ह याच्यावरती फंक्शन जनरेटर वरती सेट करणार आहोत ती आपल्याला कुठं दिसणार आहे, सीआरओच्या स्क्रीन वरती. ओके. सो बघा हा काय दिसतोय तुम्हाला, फ्रंट पॅनल ऑफ सीआरओ. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये किती चॅनल्स आहेत त्याच्यावरून आपण ठरवतो की तो कोणत्या टाईपचा सीआरओ. मग सपोज बघा आता इथे किती दिसत आहे, 2 चॅनल दिसत आहे, म्हणजे हा कोणता आहे, ड्युएल चॅनल सीआरओ. ओके. सो बघा कनेक्शन एकदम सिंपल आहे. फंक्शन जनरेटरचं जे काही आउटपुट आहे ते काय करायचंय, सीआरओच्या कोणत्याही एका चॅनलला कनेक्ट करायचंय. मग तुम्ही चॅनल 1 ला कनेक्ट केलं तरी चालेल किंवा चॅनल 2 ला कनेक्ट केलं तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिसोर्स रिक्वायर्ड. ओके. सो हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते ॲपरेटर्स लागतात. सो फर्स्ट आहे सीआरओ विथ द प्रोब आणि एक फंक्शन जनरेटर. तुम्हाला पण त्रास होतो. त्याच्यानंतर बघा प्रोसिजर काय, कनेक्ट द फंक्शन जनरेटर आउटपुट टू द सीआरओ चॅनल युजिंग सीआरओ प्रोब. सेकंड आहे ऍडजस्ट द व्होल्ट पर डिव्हिजन अँड टाइम पर डिव्हिजन ऑफ सीआरओ such that the waveform of current or voltage can be observed properly. Third, adjust the peak to peak value of voltage. Fourth, measure and note down the time period and peak value of sine wave. Okay. So बघा फर्स्ट काय करायचं तुम्हाला, ऍज पर प्रोसिजर कनेक्शन करायचे आहेत. म्हणजे जे काही फंक्शन जनरेटरचं आउटपुट आहे ते सीआरओच्या चॅनलला कनेक्ट करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला व्होल्ट पर डिव्हिजन आणि टाइम पर डिव्हिजन या ज्या काही व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला ऍडजस्ट करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर काय करायचंय, ऍडजस्ट पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज आणि त्याच्यानंतर टाइम पिरियड आणि पीक व्हॅल्यू ऑफ साइन वेव्ह या ज्या काही तुमच्या रिडिंग्स येणार आहेत त्या राईट डाऊन करायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा ऑब्झर्वेशन. सो या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय काय ऑब्झर्व करायचंय बघा, टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर पीक व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म, टाइम पर डिव्हिजन आणि व्होल्ट पर डिव्हिजन. सो या ज्या काही 4 क्वांटिटीज आहे या विथ दी हेल्प ऑफ सीआरओ तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन. सो तुमच्या ह्या ज्या काही रिडिंग्स येणार आहेत या काय करायच्या तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन मध्ये पुटअप करून तुम्हाला टाइम पिरियड, पीक व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू आणि ऍव्हरेज व्हॅल्यू या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. आणि मग तुम्हाला काय करायचंय, रिझल्ट राईट डाऊन करायचा टाइम पिरियड, पीक व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू अँड ऍव्हरेज व्हॅल्यू. सो बघा हा झाला तुमचा थिओरॉटिकल पार्ट. आता आपण प्रॅक्टिकली बघू.
ओके, सो आता आपण प्रॅक्टिकली बघूया. सो बघा, हा आहे तुमचा फंक्शन जनरेटर. ओके, सो बघा याच्या थ्रू आपण काय करू शकतो, डिफरंट टाइपच्या ज्या काही वेव्हफॉर्म असतात ते आपण जनरेट करू शकतो. ओके, सो बघा आपण फंक्शन जनरेटर थ्रू काय करू शकतो, साइन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, ट्रँग्युलर वेव्ह ह्या ज्या काही वेव्हफॉर्म असतात ते आपण जनरेट करू शकतो. बघा याच्यावर डिफरंट टाइप्सचे बटन्स आहेत. ओके, सो बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला फंक्शन बटन. ठीक आहे, याच्या थ्रू मग तुम्ही वेव्हफॉर्म सेट करू शकता, साइन वेव्हफॉर्म, स्क्वेअर, ट्रँग्युलर. सो आपण काय करणार आहोत, साइन वेव्हफॉर्म सेट करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी. याच्या थ्रू आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करू शकतो. त्याच्यानंतर बघा हा आहे तुमचा सीआरओ, त्याला आपण म्हणतो कॅथोड रे ऑसिलोस्कोप. बघा तुमचं जे काही फंक्शन जनरेटरचा आउटपुट असणार आहे ते तुम्हाला या सीआरओच्या स्क्रीनवर दिसणार आहे. ओके, सो बघा हा तुमचा असतो फ्रंट पॅनल ऑफ सीआरओ. बघा याच्यामध्ये 2 चॅनल आहेत, चॅनल 1 आणि चॅनल 2. ओके, सो आपण याला काय म्हणतोय, ड्युएल चॅनल सीआरओ. त्याच्यानंतर बघा या फ्रंट पॅनलवर तुम्हाला काय दिसणार आहे, या स्क्रीनवरती तुमची साइन वेव्ह दिसणार आहे. ओके, सो बघा इथे तुम्हाला काय कोणत्या व्हॅल्यू दिसणार आहेत, टाइम बेस आणि व्होल्ट पर डिव्हिजन. त्या ज्या काही व्हॅल्यूज असतात त्या तुम्हाला इथे दिसणार आहे. सो बघा आता आपण काय करणार आहोत, ऍज पर प्रोसिजर पहिले सर्किट डायग्राम कनेक्ट करणार आहोत. सो बघा आपण काय करतोय, फंक्शन जनरेटरचं जे काही आउटपुट आहे बघा ते कुठं कनेक्ट करतोय, सीआरओच्या चॅनल 1 ला. ओके, तुम्ही चॅनल 1 किंवा चॅनल 2 याच्यातून कोणत्या पण चॅनलला कनेक्ट करू शकता. सो बघा आपण काय केलेलं आहे, चॅनल 1 ला कनेक्ट केलेलं आहे. समजतंय का? समजतंय स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके, त्याच्यानंतर बघा आता आपण सप्लाय ऑन करतोय. ओके, सो बघा आता पावर ऑन केलं आहे. बघा तुम्हाला इथे काय दिसतंय, चॅनल 1 चं व्होल्टेज दिसतंय 1 व्होल्ट. ओके, सो हे तुमचं काय असणार आहे, व्होल्ट पर डिव्हिजन. आणि बघा इथे तुम्हाला खाली दिसतंय टाइम बेस, म्हणजे हे तुमचं काय असणार आहे, टाइम पर डिव्हिजन. ओके, सो बघा ते किती आहे, 0.5 मिली सेकंड. ओके, म्हणजे तुमचं व्होल्ट पर डिव्हिजन आहे 1 व्होल्ट आणि टाइम बेस किती आहे, 0.5 मिली सेकंड. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय दिलेलं आहे खाली, चॅनल 1 आणि चॅनल 2. ओके, सो बघा आपण हे जे काही दोन्ही चॅनल आहे, चॅनल 1 आणि चॅनल 2, सो आपण हे कसे कंट्रोल करू शकतो, बाईजी बघा इथे तुम्हाला दिले व्होल्ट पर डिव्हिजन नॉब. सो आपण विथ दी हेल्प ऑफ व्होल्ट पर डिव्हिजन नॉब हे दोन्ही चॅनल काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. सो बघा आता आपण फक्त कनेक्शन कशाला केलेले, चॅनल 1 ला केलेले आहेत. आपण काय करायचं, हा जो काही चॅनल 1 आहे हा व्होल्ट पर डिव्हिजन थ्रू कंट्रोल करू शकतो. बघा मग त्याने काय होतं, व्होल्ट पर डिव्हिजन नॉबने की आपलं जे काही अँप्लिट्यूड असतं ते चेंज होतं. बघा आता सपोज जर आपण हा चॅनल 1 व्हॅरी करतोय तर तुमची जी काही वेव्हफॉर्म आहे त्या वेव्हफॉर्मचं काय होतंय, अँप्लिट्यूड चेंज होते. आणि त्याच्यानंतर टाइम पर डिव्हिजन हा जो काही नॉब आहे, ठीक आहे, तर या नॉबने आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करू शकतो. ओके, म्हणजे चॅनल 1 ने आपण आपली जी काही वेव्हफॉर्म आहे तिचं अँप्लिट्यूड चेंज करू शकतो आणि टाइम पर डिव्हिजन नॉबने आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करू शकतो. ओके, सो बघा आता मी काय करते, चॅनल 1 ने बघा तुमचं जे काही अँप्लिट्यूड आहे साइन वेव्हचं ते चेंज करते.
ओके. सो बघा मी तुम्हाला ऍम्प्लिट्यूड म्हणजे काय सांगितलंय, ही जी काही तुमची वेव्हफॉर्मची मॅक्सिमम व्हॅल्यू असते त्याला आपण म्हणतो ऍम्प्लिट्यूड, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑर पीक व्हॅल्यू. ओके. सो बघा विथ द हेल्प ऑफ चॅनल 1 मी बघा काय करते, त्या वेव्हफॉर्मचं ऍम्प्लिट्यूड चेंज करते. समजतंय का? But what is the bonded type of string? Is bonded means the resistance which are directly समजतंय bounded or students? bounded. Okay. Bonded string is consist of Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला, टाइम पर डिव्हिजनने फ्रिक्वेन्सी आपण चेंज करू शकतो. ओके. practical section we have what is this structure? बघा फ्रिक्वेन्सी कशी चेंज करता, मग बघा आपण टाइम पर डिव्हिजन नॉब जर व्हॅरी केला तर मी तुम्हाला काय सांगितलंय, फ्रिक्वेन्सी म्हणजे वन कम्प्लीट सायकल ऑफ, मग त्याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो याच्यामध्ये जितक्या काही हॉरिझॉन्टल डिव्हिजन आहेत बघा त्या चेंज होत आहेत, म्हणजे टाइम पर डिव्हिजन थ्रू आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो. Read of wire is fixed in the base. त्याच्यानंतर बघा हा आहे तुमचा वाय शिफ्ट. याच्या थ्रू आपण जी काय आपली वेव्हफॉर्म आहे तिची व्हर्टिकल पोझिशन चेंज करतोय, आणि एक शिफ्टने आपण काय करतो बघा, आपली जी काही वेव्हफॉर्म आहे तिची हॉरिझॉन्टल पोझिशन चेंज करतो. ओके. The grid of wire is fixed in the base. Your base. Okay. That grid structure. त्याच्यानंतर Which is generally बघा मी तुम्हाला सांगितलंय की पीक व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो. सो फॉर्म्युला काय, पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन. ओके. सो बघा सपोज ही तुमची काय वेव्हफॉर्म आहे, सो बघा आता याची आपली पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो बघा याच्यामध्ये काय असतं, नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू त्याला काय करतो आपण होल पर डिव्हिजन. म्हणजे तुमच्या ज्या काही वेव्हफॉर्म मध्ये व्हर्टिकल डिव्हिजन आहे त्याला तुम्ही इंटू किती करणार आहे, 1 होल. म्हणजे तुमचं काय येणार आहे ते पीक व्हॅल्यू. ओके. आणि सेकंड आहे तुमचं टाइम पिरियड. सो टाइम पिरियड आपण कसं कॅल्क्युलेट करतो की नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन. ओके. सो बघा ही तुमची जी काही वेव्हफॉर्म आहे याच्यामधल्या त्या पूर्ण एक वेव्हफॉर्म मधल्या नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू त्याला काय करणार आहात तुम्ही, टाइम बेस. ओके. सो तुमचा टाइम बेस किती असणार आहे, 0.5 मिली सेकंड. तुमच्या ज्या काही हॉरिझॉन्टल लाईन्स आहे त्याला आपण इंटू काय करणार आहोत, 0.5 मिली सेकंड. सो त्याच्यावरून तुमचं काय होईल, टाइम पिरियड कॅल्क्युलेट होणार आहे. ओके. सो या ज्या काही दोन व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला विथ द हेल्प ऑफ CRO कॅल्क्युलेट करायच्या आहे. ओके. फर्स्ट बघा आपण वेव्हफॉर्म पोझिशन सेट करतोय. Now unbonded structure. What is unbonded? In the unbonded type of structure, there are two frames. One is बघा फर्स्ट काय करायची, ही जी काही वेव्हफॉर्म आहे बघा ही मी काय केली, प्रॉपर एक्स ऍक्सिस ला सेट केली. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ ग्राउंड बटन. ओके. सो बघा आता आपण फर्स्ट काय करणार आहोत, पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके. सो बघा किती नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन्स आहेत, काउंट करा. या वेव्हफॉर्म मध्ये नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन्स किती आहेत सांगा. दोन्ही फ्रेम जे आहेत ते एकमेकांसोबत कशा कनेक्टेड आहेत, तर 1 2 3 4 देयर आर 4 किती आहेत दिसताय तुम्हाला. रेझिस्टिव्ह मटेरियल आहे ते कनेक्टेड. The arm is provided to apply the force or pressure. सांगा व्हर्टिकल लाईन्स किती आहेत. काउंट करा व्हर्टिकल लाईन्स. तुम्हाला इथं काउंट करायच्या व्हर्टिकल लाईन्स किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके. सो बघा तुमच्या ज्या काही नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन्स आहेत किती आहे, त्या 10. समजतंय का. Yes, ma'am. ओके. सो बघा तुमचा नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन्स किती आहे, 10. सो तुम्ही काय करताय, फर्स्ट पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताय.
म्हणजे तुमचा नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन आहे 10 इंटू तुम्ही त्याला काय करणार आहात व्होल्ट पर डिव्हिजन. व्होल्ट पर डिव्हिजन किती आहे बघा तुमच्या चॅनल वरचं व्होल्टेज किती आहे 1 व्होल्ट. ओके सो तुम्ही काय करणार आहात 10 इंटू 1. ओके म्हणजे तुमची पीक व्हॅल्यू किती येईल 10 इंटू 1 तुमची पीक व्हॅल्यू किती येईल सांगा 10 इंटू 1 किती होतं 10 व्होल्ट. समजतंय का नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन्स किती आहे 10 इंटू चॅनल 1 चं व्होल्टेज किती आहे 1. ओके सो म्हणजे तुमची जी काही पीक व्हॅल्यू येणार आहे किती असणार आहे 10 व्होल्ट. त्याच्यानंतर सेकंड आहे टाइम पिरियड. ओके सो मी तुम्हाला टाइम पिरियड म्हणजे काय सांगितलंय की एका कम्प्लीट वेव्हफॉर्म मध्ये तुमच्या ज्या काही हॉरिझॉन्टल डिव्हिजन आहे. ओके सो बघा इथून तर इथपर्यंत तुम्ही तुमच्या हॉरिझॉन्टल डिव्हिजन काउंट करा. सो बघा या किती डिव्हिजन्स आहेत सांगा मला ओके सगळ्यांना बॉन्डेड आणि अनबॉन्डेड they are fixed. सांगा किती आहे Fixed quantity. They bonded stick केले जातात. Whereas unbonded. Bonded म्हणजे काय? काउंट करा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके सो बघा तुमच्या नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन किती आहे 1 कम्प्लीट सायकल मध्ये 11. ओके सो तुम्ही काय कराल 11 इंटू तुमची टाइम बेस किती आहे 0.5 मग 11 इंटू 0.5. ओके म्हणजे तुमचा टाइम पिरियड किती 5.5 मिली सेकंड. ओके आणि तुमची पीक व्हॅल्यू आता बघा तुम्हाला एकदम क्लिअरली दिसतंय या व्हॅल्यू किती ते त्या काउंट करा Unbonded and bonded. Now coil बघा 8 तुमच्या ज्या काही व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या किती आहे 8 दिसतंय का Yes, ma'am. ओके बघा तुमच्या व्हर्टिकल लाईन्स किती आहे 8 म्हणजे तुम्ही काय कराल 8 इंटू व्होल्ट पर डिव्हिजन 1. ओके सो बघा तुमचं पीक व्हॅल्यू किती येते 8 व्होल्ट आणि टाइम पिरियड म्हणजे हॉरिझॉन्टल तर तुमचं हॉरिझॉन्टल डिव्हिजन किती आहे पूर्ण एक कम्प्लीट सायकल मध्ये 11. ओके या पूर्ण एक कम्प्लीट मध्ये किती आहे 11. 11 इंटू तुम्ही काय कराल टाइम बेस किती आहे तुमचा 0.5 मिली सेकंड. ओके सो म्हणजे तुमची पीक व्हॅल्यू किती येणार आहे 5.5 मिली सेकंड. for the measure small strain conductor strain gauges. समजलं का या दोन व्हॅल्यू बाय युजिंग सीआरओ कसं कॅल्क्युलेट केलं आपण ते समजलंय स्टुडंट्स Yes, ma'am. ओके Yes, ma'am. ओके सो बघा आता तुम्ही काय केलंय रिडिंग्स घेतलेल्या आहेत. ओके सो आता ऑब्झर्वेशन टेबल मध्ये ते तुम्हाला राईट डाऊन करायच्या आहेत. ओके सो बघा फर्स्ट ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके म्हणजे काय करायचंय तुम्हाला की किती डिव्हिजन्स आहेत त्या काय करायच्या तुम्हाला इथे राईट डाऊन करायचे. ओके सो सांगा आपण टाइम पिरियड साठी कोणत्या डिव्हिजन्स काउंट केल्या व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल
सांगा टाइम पिरियड जेव्हा आपण कॅल्क्युलेट केला तेव्हा कोणत्या डिव्हिजन्स काउंट केल्या, हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल? हॉरिझॉन्टल. यस करेक्ट. किती होत्या त्या आपल्या? 10. किती होत्या? 11. यस करेक्ट. तुम्ही काय कराल, टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म किती लिहाल? 11. ओके, इथं काय येईल? 11 डिव्हिजन. त्याच्यानंतर सेकंड आहे पीक व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके, सो बघा जेव्हा तुम्ही पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता तेव्हा तुम्ही कोणत्या डिव्हिजन कॅल्क्युलेट केल्या? व्हर्टिकल. ओके, सो सांगा व्हर्टिकल डिव्हिजन्स किती होत्या तुमच्या? किती आहे व्हर्टिकल डिव्हिजन्स? ओके, किती येत आहे तुमचं व्हर्टिकल डिव्हिजन्स सांगा? ओके, सो बघा ऑब्झर्वेशन मध्ये फर्स्ट दिलेला आहे टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके, सो सांगा टाइम पिरियड म्हणजे आपण कोणत्या डिव्हिजन कन्सिडर करतो? व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? हॉरिझॉन्टल. करेक्ट. सो बघा तुमच्या किती आलेल्या होत्या त्या लाईन्स किंवा डिव्हिजन्स? 11. 11. करेक्ट. सो तुम्ही काय राईट डाऊन कराल? 11 डिव्हिजन्स. त्याच्यानंतर सेकंड आहे पीक व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके, सो पीक व्हॅल्यू मध्ये आपण कोणत्या डिव्हिजन कन्सिडर करतो? Vertical. व्हर्टिकल. करेक्ट. सो तुम्ही तिथे राईट डाऊन कराल 8 डिव्हिजन. त्याच्यानंतर थर्ड आहे टाइम पर डिव्हिजन. ओके, जे की तुम्हाला सीआरओच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होत होतं. सो किती तुमचा टाइम पर डिव्हिजनची व्हॅल्यू? सांगा टाइम पर डिव्हिजनची व्हॅल्यू किती होती? 0.5 मिली सेकंड. समजतंय का? Yes, ma'am. ओके, आणि होल्ट पर डिव्हिजनची किती व्हॅल्यू होती? 1. 1. करेक्ट. बघा मग त्याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो फर्स्ट आहे टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म. त्याचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन. सो तुमचं हॉरिझॉन्टल डिव्हिजन किती आहे? 11. बघा तुम्ही वरती ऑब्झर्वेशन मध्ये लिहिले आहे 11 इंटू तुमचं टाइम पर डिव्हिजन किती आलेलं आहे? 0.5 सेकंड. ओके, सो किती येईल? 11 इंटू 0.5. 5.5. करेक्ट. ओके, सो बघा टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म किती येते तुमचा? 5.5 सेकंड. त्याच्यानंतर सेकंड आहे पीक व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके, सो पीक व्हॅल्यू म्हणजे काय असतं? नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन 8 इंटू होल्ट पर डिव्हिजन किती तुमचं? 1. ओके, सो तुमची पीक व्हॅल्यू किती येणार आहे मग? 8. 8 होल्ट. करेक्ट. त्याच्यानंतर थर्ड आहे आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके, त्याचा फॉर्म्युला दिलाय पीक व्हॅल्यू इंटू 0.707. ओके, सो तुमची पीक व्हॅल्यू किती आहे? 8. सो 8 इंटू 0.707 किती येत आहे? 5.656. करेक्ट. बघा तुमची आरएमएस व्हॅल्यू किती येते? 5.656. आणि लास्ट आहे ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. सो त्याचा फॉर्म्युला काय आहे? पीक व्हॅल्यू इंटू 0.637. ओके, सो तुमची ऍव्हरेज व्हॅल्यू किती येते मग? 8 इंटू 0.637 किती येईल? 5.096. करेक्ट. बघा तुमची 5.096. ऍव्हरेज व्हॅल्यू किती येते? 5.096. ओके, सो तुम्हाला हे रिझल्ट मध्ये राईट डाऊन करायचं आहे. टाइम पिरियड आहे 5.5 सेकंड
पीक व्हॅल्यू आहे 8 व्होल्ट, RMS व्हॅल्यू आहे 5.656 आणि ऍव्हरेज व्हॅल्यू आहे 5.096. ओके, सो हे झालं तुमचं सेकंड प्रॅक्टिकल. सो आता हे थर्ड प्रॅक्टिकल आहे. ओके, सेमच आहे बघा. डिटरमाइन फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, पीक व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, पीक फॅक्टर, फॉर्म फॅक्टर ऑफ सायनोसायडल AC वेव्हफॉर्म ऑन CR. ओके, सो बघा या प्रॅक्टिकल मध्ये फक्त 2 व्हॅल्यूज ऍड केलेले आहेत. फर्स्ट आहे पीक फॅक्टर आणि सेकंड फॉर्म फॅक्टर. ओके, सो पीक फॅक्टर म्हणजे काय असतं? हा रेशो असतो तुमचा थर्ड कंडिशन असणार आहे आपली निगेटिव्ह. पीक फॅक्टर और आपण त्याला काय म्हणतो? क्रेस्ट फॅक्टर. ठीक आहे, सो फॉर्म्युला काय असतो त्याचा? पीक व्हॅल्यू टू द RMS व्हॅल्यू. ओके, पीक फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो? पीक व्हॅल्यू टू द RMS व्हॅल्यू. ओके, सो पीक फॅक्टर नॉर्मली त्याची एक स्टँडर्ड व्हॅल्यूज असते. सो ती किती असते? 1.414. आणि फॉर्म फॅक्टर हा एक रेशो असतो RMS व्हॅल्यू टू दी ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ वेव्हफॉर्म. ओके, आणि फॉर्म फॅक्टरची स्टँडर्ड व्हॅल्यू असते 1.11. ओके, सो बघा फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू आहे 1.11 आणि पीक फॅक्टरची व्हॅल्यू आहे 1.414. ओके, तर त्याच्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे की आपण सेकंड प्रॅक्टिकल मध्ये ज्या काही रिडिंग्स घेतलेल्या आहेत त्याच्यावरून हे ज्या काही 2 व्हॅल्यूज येत आहेत त्या आपल्याला कम्पेअर करायच्या आहेत. त्या आपल्या प्रॅक्टिकली ऍज वेल ऍज थेरॉटिकली त्या करेक्ट आहे का नाही. ओके, बघा सेम सर्किट डायग्राम आहे, रिसोर्स रिक्वायर्ड पण सेमच आहे. ठीक आहे, सो या प्रॅक्टिकल मध्ये चेंज काय आहे बघा. ऑब्झर्वेशन पण सेम आहे, फक्त कॅल्क्युलेशन आणि रिझल्ट मध्ये तुमचं चेंज आहे. सो तुम्हाला काय करायचंय? पीक फॅक्टर आणि फॉर्म फॅक्टर या 2 व्हॅल्यूज तुम्हाला ऍडिशनली कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, सो फर्स्ट पीक फॅक्टर कॅल्क्युलेट करा. बघा त्याचा फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला, पीक व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू. सो तुमची पीक व्हॅल्यू किती आहे? 8. 8 डिवाइड बाय RMS व्हॅल्यू किती आली तुमची? 5.656. 5.656. यस, करेक्ट. सो करा 8 डिवाइड बाय 5.656 किती येत आहे? 1.414. यस, करेक्ट. बघा मग आपली पीक फॅक्टरची जी काही थेरॉटिकली व्हॅल्यू आहे ते 1.414. ओके, सो प्रॅक्टिकली पण ती आपली तितकीच येते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 6 नंबरचा पॉइंट फॉर्म फॅक्टर. सो फॉर्म फॅक्टर कसं कॅल्क्युलेट करता? RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. सो RMS व्हॅल्यू किती आहे आपली? सांगा, RMS व्हॅल्यू 5.6.5. 5.656. 5.656. करेक्ट. आणि ऍव्हरेज व्हॅल्यू 5.096. येस, करेक्ट. सो करा 5.656 डिवाइड 5.096. सो किती येते तुमचा आन्सर? 1.109. 1.109. येस, करेक्ट. ओके, सो बघा तुमची फॉर्म फॅक्टरची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 1.11 आणि प्रॅक्टिकली तुमची येते ती 1.109. ओके, सो बघा आपण या दोन्ही प्रॅक्टिकल वरून सेकंड आणि थर्ड काय काय कॅल्क्युलेट केलंय? टाइम पिरियड कॅल्क्युलेट केलाय. सो तुमचा टाइम पिरियड किती येतोय? 5.5 सेकंड. देन पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ती येते 8 व्होल्ट. देन RMS व्हॅल्यू 5.656, ऍव्हरेज व्हॅल्यू 5.096, देन पीक फॅक्टर 1.414 अँड फॉर्म फॅक्टर 1.11. ओके, सो विथ दी हेल्प ऑफ CRO आपण या ज्या काही क्वांटिटीज आहे त्या आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. सो समजले तुम्हाला सेकंड आणि थर्ड प्रॅक्टिकल? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके,